जाहीर दिशा आज या देशामध्ये सर्वांना स्वतः जीवन जगायचा अधिकार असताना वेळोवेळी आमच्या दिव्यांगावर अन्याय होतोय. या प्रशासन आम्हाला भेदभाव दादांकडे आमच्या दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी, शेतकऱ्यांची सर्व कर्ज सरसकट माफ व्हावी अशा 19 मागण्या प्रलंबित असताना सुद्धा दादा वारंवार आश्वासन देतोय. यावेळेस आमचं जोपर्यंत मागण्या पूर्ण शासन निर्णय निघत नाही तोवर आमची माघार नाही. तुम्हाला गाडी घालायची गाडी अंगाव घाला, मी उठणार नाही तर मी काय मी औषध आणलंय. तुम्हाला आमच्या लाशावरून जावं लागत सांगते. तुम्ही हात नाही लावायचा. दादा याच्यावरून तुम्ही सगळ्या जनतेने लक्षात घ्या. दादा हा फक्त बोलबच्चनगिरी करतो, सर्वसामान्यांना न्याय देत नाही. दादांनी सर्वसामान्यांना न्याय देत असेल तर दादांनी आमची लगेच बैठक लावली असती. दादांनी आम्हाला न्याय देत नाहीये. हे खोटं सरकार आहे, बोलबच्चनगिरी करणारं सरकार आहे. याला फक्त तुम्हाला इथं अडवण्यात आलेलं आहे. अजित पवारांनी तुम्हाला आश्वासन काय दिले? अजितदादांनी सांगितलं की बावनकुळे भेटला, बावनकुळे पण त्याची पाटीलकीची भाषा करून निघून गेलाय. तो म्हणला बच्चू भाऊ तुम्ही अजूनही आंदोलन करू शकता. म्हणजे ठोस भूमिका सरकार घेत नाहीये. जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, आता माघार घेणार नाही. एक वेळेस पालकमंत्री बावनकुळे सांगतोय की भाऊ तुम्हाला आम्ही समिती गठीत करू आणि मग न्याय देऊ, अन्यथा तुम्ही तुमचं आंदोलन परत सुरू ठेवू शकता. वारंवार आम्ही अन्नत्याग करणार नाही. एकदाच मरतो आणि मग बाकीच्या जनतेला न्याय देऊन जातो. जवळ आम्हाला न्याय भेटत नाही तर हे आंदोलन मागे हटणार नाही. शिक्षक यांना सगळ्यांना पगार आहे, यांचे मोठमोठे कार्यक्रम घ्यायला दादाला वेळ आहे आणि आमच्या बच्चूकडूसाठी यांना वेळ नाहीये. दादाला एकदा सांगितलंय दादाने. दादा स्पष्ट आम्हाला यावेळेस न्याय पाहिजे. जवळ न्याय भेटत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही. दादा वारंवार चर्चा एकदम सीएम मीटिंग लावली, फक्त 19 मागण्या मान्य करू त्याचे शासन निर्णय दादांनी दिले नाही. आता पण मीटिंग लावू. अरे किती वेळा मीटिंग, अशा 11 वेळा झाल्यात. तुमच्या मीटिंग आम्हाला नकोय, आम्हाला न्याय पाहिजे. न्याय यावेळेस जर न्याय नाही दिला, बच्चूभाऊला रक्ताच्या उलट्या होत्या. जर बच्चूभाऊ आमचं दैवत आहे, त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही ह्या प्रशासनाला सोडणार नाही. आमच्या जीवाची पर्वा नाही आम्हाला. जर आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही आमचा विचार करत नाही. आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही दादाच्या सरकारला कधीच सोडणार नाही. आता तुम्हाला उचलायचं ना तर आमच्या अंत्ययात्रेची तयारी करून उचलायचं. तुम्ही अजिबात हात नाही लावायचा आम्हाला. जोपर्यंत शासनाचे GR निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषण सुटणार नाही. भाऊला सांगितलेलं वारंवार जर आम्हाला आश्वासन मागणी आता सध्या 2 मुद्द्यावरती विषय. दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्वसकट कर्ज माफी झाली पाहिजे. याच्या अगोदर दादांनी 19 मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली, आश्वासन दिलं 19 मागण्या मान्य, परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे ही हुकुमशाही आहे या महाराष्ट्राची. पोलिसांनी उचलून आम्हाला गाड्यात टाकतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला इथून आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असतं. ह्या पोलिसांना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला सरकारी नोकरी, आम्ही 1,500 रुपयात जगायचं का? आम्हाला उचली तर तुम्ही तुमच्या घरी आहे का नाही आया बहिणी, त्यांना विचारा. एखादा अवयव गळ्यात बांधा, हात पाय बंद करून बघा, तुम्हाला 8 दिवस होतंय का? सर्व 10 बच्चूभाऊला पाठिंबा देणार. आतापर्यंत 100 संघटनांनी बच्चूभाऊला पाठिंबा दिलाय आणि जोपर्यंत आता आम्हाला शासन निर्णय भेटत नाही तोवर आम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही. गाडी अंगावर घालायची, आम्ही उठणार नाही. गाडी अंगावर घालायची.